नमस्सर्वेभ्यः सुस्सायञ्च। अद्य महापुराणसामान्यपरिचये पुराणानां व्युत्पत्तिं पठामः। पुरातनत्वात् अत्यन्तपुरातनाख्य युक्तत्वाच्च सम्भवतः पुराणम् इत्येतेन नाम्ना इमानि सन्ति सुप्रथितानि। पुराणानां गणना तु यद्यपि इतिहासेऽपि क्रियते, परं वस्तुतः पुराणानि न सन्ति इतिहासान्तर्गतानि। इतिहासः अतीतघटनावर्णनपरत्वात् न पुराणम्। पुराणम् इतिहासाङ्गीकृतं विषयं सीमितपरिधेराकृष्य तं विस्तृततरं व्यापकतरं च कुरुते। तस्मात् इतिहासपुराणे स्वस्ववैशिष्ट्यत्वात् पृथक् पृथगेव। इतिहासपुराणाभ्यां वेदं समुपबृंहयेत् इत्यनेन पुराणानां माहात्म्यं स्वयमेव सिद्ध्यति। अथर्ववेदानुसारं वेदैः सह पुराणानाम् उत्पत्तिः जाता। ऋचसामानि छन्दांसि पुराणं यजुषा सह उच्छिष्टाजज्ञिरे सर्वे इति। कतिपयेषु पुराणेषु पुराणानां व्युत्पत्तिरपि लभ्यते। तद्यथा वायुपुराणे पुरा परम्परां वक्ति पुराणं तेन वै स्मृतम्, अर्थात् प्राचीनपरम्परायां यत् वर्णनम् उपलभ्यते तत् पुराणम्। पद्मपुराणे पुरार्थेषु आनयतीति पुराणम्, अर्थात् प्राचीन अर्थानां प्रतिपादकं काव्यं पुराणम्। ब्रह्माण्डपुराणे पुरा एतदभूदिति पुराणम्, अर्थात् प्राचीनानां घटनानां वर्णनं पुराणम्। मत्स्यपुराणे पुरातनस्य कल्पस्य पुराणानि विदुर्बुधाः इति। महाभारते पुराणमाख्यानं पुराणम्, अर्थात् प्राचीनाख्यानमेव पुराणम्। इत्थं प्राचीनकालस्य समग्रविवरणमेव पुराणम् इत्युच्यते पुराणदृष्ट्या। केचन विद्वांसः अपि पुराणव्युत्पत्तिं परिभाषां वा उपस्थापयन्ति। एताः पुराणव्युत्पत्तयः परिभाषाः वा इत्थं वर्तन्ते। सायणः पुराणं पुरातनवृत्तान्तकथनरूपमाख्यानम् अथवा जगतः प्रागवस्थामनुक्रम्य सर्गप्रतिपादकं वाक्यजातं पुराणम्, अर्थात् जगतः उत्पत्तेः विकासक्रमविवरणं च यत्र प्राप्यते तत् पुराणम् इत्युच्यते। यास्काचार्यः पुरा नवं भवति इति पुराणम्, अर्थात् प्राचीनत्वेऽपि नवीनत्वं पुराणत्वम्। पाणिनिमहर्षेः मतेन पुराभवमिति पुराणम्, अर्थात् यत् पूर्वमभूत् तत् पुराणम्। मधुसूदनसरस्वती आह विश्वसृष्टेरितिहासः पुराणम् इति। राजशेखराचार्यस्य मते वेदाख्यानोपनिबन्धप्रायं पुराणम् इति। इत्थं सुस्पष्टं भवति यत् प्राचीन भारतीय जनजीवन संस्कृति सभ्यता ज्ञान विज्ञान धर्म पुरुषार्थ
इत्यादीनां यत्र सुस्पष्टं विवरणं प्राप्यते तत्साहित्यमेव पुराणम् इत्युच्यते इति। पुराणानां रचनाकालः। पुराणानां रचना कदा जाता इति प्रश्ने एते अंशाः धातव्याः। अथर्ववेदे पुराणस्य उल्लेखो दृश्यते। ऋक्षसामानि छन्दांसि पुराणं यजुषासः उच्छिष्टाञ्जज्ञिरे सर्वे दिवि देवा दिवि श्रुताः इति। गोपथब्राह्मणे पुराणानि स्मर्यन्ते। एवमिमे सर्वे वेदाः निर्मिताः सकल्पाः सरहस्याः सब्राह्मणाः सोपनिषत्काः सेतिहासाः सान्त्वयाख्याताः सपुराणाः सस्वराः इति। शतपथब्राह्मणे उक्तमस्ति सोऽयमिति किञ्चित् पुराणमाचक्षीत इति। बृहदारण्यके उक्तमस्ति इतिहासः पुराणं विद्या उपनिषदः इति। छान्दोग्योपनिषदि उक्तमस्ति ऋग्वेदं भगवोद्धेमिन् इतिहासपुराणं पञ्चमं वेदानां वेदम् इति। आपस्तम्भधर्मसूत्रे न केवलं पुराणस्योल्लेखः एव अपितु श्लोकसङ्ख्याप्युक्ता। अथ पुराणे श्लोकानुदाहरन्ति 88 इति। शङ्कराचार्यः कुमारिलभट्टश्च पुराणानि उद्धृतवन्तौ। बाणभट्टः हर्षचरिते पुराणेषु वायुप्रलपितम् इत्याह। पुराणेषु कलियुगवर्तिनां राज्ञां वर्णनानि दृश्यन्ते। विष्णुपुराणे मौर्यवंशस्य प्रामाणिकं विवरणं लभ्यते। मत्स्यपुराणे आन्ध्रनृपतयः स्मृताः। वायुपुराणे गुप्तनृपतयो वर्णिताः सन्ति। पद्मपुराणे ऋष्यशृङ्गस्य यद्वृत्तं वर्ण्यते तन्महाभारते अपि प्राप्यते। कौटिल्यकृतमर्थशास्त्रं पुराणानि निर्दिशति। तत्र हि विनेयेभ्यः राजपुत्रेभ्यः पुराणानि उपदेष्टव्यानीति निर्दिष्टम्। अर्थशास्त्रं च इदं चन्द्रगुप्तराज्यकालिकम् इति। ततः पूर्वं पुराणरचनां सिद्ध्यति। धर्मसूत्रेषु अपि यत्र तत्र पुराणानि स्मर्यन्ते। तदिमानि सर्वाणि तत्त्वानि पुराणानां वैदिककालेऽपि अस्तित्वं समर्थयन्ते। ईसवीयशतकात् षट्शतकपूर्वतनकाले पुराणानाम् अस्तित्वम् आसीदिति कल्पनापि सत्यानुमोदिता। इदं तु सत्यं यत् पुराणस्य आदिमं रूपं सम्प्रति नैव आप्यते। पुराणं कदाचित् एकसमये न आरच्यत। समये समये तत्र अध्यायाः योजिताः। गुप्तकालपर्यन्तं तेषां वर्तमानरूपम् उपपन्नमासीत्। पुराणानां नामानि तत्प्रमाणञ्च। पुराणानां संख्याविषये मतभेदो नास्ति। सर्वथा सिद्धं तेषाम् 18। मद्वयं भद्वयं चैव भ्रत्रयं वचतुष्टयम् अनाबलिङ्गकूस्कानि पुराणानि प्रचक्षते। ज्ञातव्यमस्ति यत् श्लोकोऽयं पुराणानां नामानि सङ्गृह्णाति। यथा मद्वयं मगारादिपुराणद्वयं मत्स्यपुराणं मार्कण्डेयपुराणं च। भद्वयं भगारादिपुराणद्वयं भविष्यपुराणं भागवतपुराणं च। भ्रत्रयं ब्रादिपुराणत्रयं ब्रह्माण्डपुराणं ब्राह्मपुराणं ब्रह्मवैवर्तपुराणं च।
വചതുഷ്ടയം. വകാരാദി പുരാണചതുഷ്ടയം. വാമനപുരാണം, വരാഹപുരാണം, വിഷ്ണുപുരാണം, വായുപുരാണം ച. അ അഗ്നിപുരാണം. ന നാരദപുരാണം. പ പത്മപുരാണം. ലി ലിംഗപുരാണം. ഗ ഗരുഡപുരാണം. കു കൂർമ്മപുരാണം. സ്ക സ്കന്ദപുരാണം ച. ഏതേഷാം പുരാണാനാം ശ്ലോകസംഖ്യാ അത്ര പ്രസ്തൂയത്തെ. തന്മത്സ്യമിതി ജാനീത്വം സഹസ്രാണി ചതുർദശ. പുരാണം നവസാഹസ്രം മാർക്കണ്ഡേയമിഹോച്യത്തെ. തദ്ഭാഗവതമുച്യത്തെ അഷ്ടാദശസഹസ്രാണി. ചതുർവിംശത്സഹസ്രാണി തഥാ പഞ്ചശതാനി ച. ഭവിഷ്യചരിതപ്രായം ഭവിഷ്യം തദിഹോച്യത്തെ. ബ്രാഹ്മ ത്രിദശസാഹസ്രം പുരാണം പരികീർത്യത്തെ. തദഷ്ടാദശസാഹസ്രം ബ്രഹ്മവൈവർത്തമുച്യത്തെ. തച്ച ദ്വാദശസാഹസ്രം ബ്രഹ്മാണ്ഡം ദ്വിശതാധികം. പുരാണം ദശസാഹസ്രം വാമനം പരികീർത്തിതം. ചതുർവിംശത്സഹസ്രാണി തദ്വാരാഹമിഹോച്യത്തെ. ആഗ്നേയം തച്ച ഷോഡശസാഹസ്രം. ചതുർവിംശത്സഹസ്രാണി വായവീയം. ത്രയോവിംശതിസാഹസ്രം വൈഷ്ണവം പരികീർത്യത്തെ. പഞ്ചവിംശത്സഹസ്രാണി നാരദീയം തദുച്യത്തെ. പാത്മം തു പഞ്ചപഞ്ചാശത്സഹസ്രാണീഹ കഥ്യത്തെ. തദേകാദശസാഹസ്രേ ലൈംഗികം പരികീർത്തിതം. അഷ്ടാദശസഹസ്രാണി ഗാരുഡം തദിഹോച്യത്തെ. കൂർമ്മരൂപീ ജനാർദ്ദന. അഷ്ടാദശസഹസ്രാണി സ്കന്ദം നാമ പുരാണം ച ഹ്യേകാശീതിർനിഗദ്യത്തെ. സഹസ്രാണി ശതം ചൈകം. ഇതി ആംഗ്ലഭാഷായാം വദാമി. മത്സ്യപുരാണം 14,000. The number of shlokas in Matsya Purana 14,000. Markandeya Purana 9,000. Bhagavata Purana 18,000. Bhavishya Purana 24,500. Brahma Purana 13,000. Brahma Vaivarta Purana 18,000. Brahmanda Purana 12,200. Vamana Purana 10,000. Varaha Purana 24,000. Agneya Purana Agni Purana 16,000. Vayu Purana 24,000. Vishnu Purana 23,000. Narada Purana 25,000. Padma Purana 55,000. Linga Purana 11,000. Garuda Purana 18,000. Kurma Purana 18,000. Skanda Purana 81,100. അഷ്ടാദശ ഉപപുരാണാനി. സംഖ്യേയം സംപ്രതി പ്രാപ്യമാണേഷു പുരാണേഷു ബഹു ഭിദ്യത്തെ. ഈദൃശേ സംഖ്യാഭേദേ പ്രക്ഷേപലേഖപ്രക്രമാത് അപഹാരാദികാനാം മധ്യേ കിമപ്യേകം കാരണം സ്യാത്. ഏതത് പുരാണാതിരിക്താനി അഷ്ടാദശ ഉപപുരാണാനി അപി ആഖ്യായന്തെ. സനത്കുമാരപുരാണം, നാരസിംഹപുരാണം, സ്കന്ദപുരാണം, ശിവധർമ്മപുരാണം, ആശ്ചര്യപുരാണം,
നാരദീയപുരാണം, കാപിലപുരാണം, വാമനപുരാണം, ഔഷനസപുരാണം, ബ്രഹ്മാണ്ഡപുരാണം, വാരുണപുരാണം, കാലികാപുരാണം, മാഹേശ്വരപുരാണം, സാംബപുരാണം, സൗരപുരാണം, പരാശരപുരാണം, മാരീചപുരാണം, ഭാർഗവപുരാണം ച. ദേവീഭാഗവതേ തു സ്കാന്ദ, വാമന, ബ്രഹ്മാണ്ഡ, മാരീച, ഭാർഗവേതി പ്രാഗുക്തപുരാണ പഞ്ചകം ആഖ്യായത്തെ. ഏതദനുസാരേണ ശ്രീമദ്ഭാഗവതം ഉപപുരാണകോടൗ ഗണിതം ഭവതീതി. एवं महापुराण सामान्यपरिचयः समाप्तः. धन्यवादः.